वसईत भर दिवसात चोरीची घटना घडलेली आहे आणि ही घटना घडली आहे वसई पश्चिमेच्या माणिकपूर परिसरात। माणिकपूरच्या कुंभारवाडा परिसरात जॉनाविला नावाची इमारत आहे आणि ह्या इमारतीमध्ये एक कुटुंब राहतं। या कुटुंबातली महिला जी आहे सकाळी काही छोट्याशा कामानिमित्त घरातून बाहेर पडली, परंतु घरातील तिचा मुलगा आणि इतर जे आहेत रिलेटिव्ह झोपले होते बेडरूममध्ये, पर त्यामुळे तिने फक्त सेफ्टी डोर खेचून घेतला। त्याच दरम्यान दोन इसम आले आणि त्यांच्यासोबत एक मुलगी देखील होती। आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे या महिलेला हे चोर जे आहे खाली ग्राउंड फ्लोअरमध्ये भेटले आणि विचारपूस पण देखील केली, तुम्ही नेमके आलेत कशासाठी? तर त्यांनी खोटं सांगितलं की आम्हाला तिसऱ्या माळ्यावर कोणीतरी करीब कपडे देत आहेत म्हणून आम्ही वर चाललो आहेत। परंतु याने तिसऱ्या माळ्यावर जाण्याचा बहाणा केला आणि जशी ही महिला घरातून बाहेर पडली तसे पुन्हा तिच्या घराजवळ आले। तिचा दरवाजाचं लॅच उघडलं आणि हॉलमधील 3 मोबाईल घेऊन पसार झालेले आहेत। दरम्यान त्याच काळात घरात तिचा मुलगा बेडरूममध्ये झोपलेला, तिचे पती देखील बेडरूममध्ये झोपले होते। त्यांना याची कुठली भनक लागली नाही, कारण हा अवघा काही सेकंदाचा गेम होता आणि मोबाईल घेऊन इथून पसार झाले। तुमच्या आसपासच्या परिसरात किंवा बिल्डिंगमध्ये कोणत्याही इस्माला प्रवेश देताना 10 वेळा विचार करा। कुठच्या ना कुठच्या गोष्टीसाठी ते आतमध्ये प्रवेश करतात आणि कोणालाही न सांगता अशा प्रकारे हातचालकी करून वस्तू चोरत असतात। सध्या यांची संपूर्ण चोरी आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत, परंतु ही मोठी टोळी असल्याचं सांगण्यात येते, कारण कुठलाही बहाणा करून ते सोसायटीच्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करतात आणि लोक त्यांना प्रवेश देतात। मदतीच्या बहाण्याने असेल, काही विकण्याच्या बहाण्याने असेल, परंतु ते कारण राहिलं बाजूला, आपला हात पसार करून घेऊन जातात। 3 मोबाईल सध्या घरातले चोरीला गेले जे टेबलवर होते। या चोरीनंतर महिलेने नेमकं काय सांगितलं आपण ऐकूयात। मी जॉनाविला बिल्डिंग ए विंग 2nd फ्लोर 203 रूममध्ये राहते। सकाळी 7:20ची घटना आहे। मी दुकानात जात होती, खाली दरवाजाला मी खील लावून गेली होती आणि जात असताना तो मुलगा मला भेटला। तेव्हा मी त्याला विचारलं, बाबा तू कुठे चालला आहेस? तो बोलला मला की वरती 3rd फ्लोअरला मला कोणी कपडे देत आहेत। मी सांगितलं ओके। मग मी खाली गेली, खाली जाऊन जस्ट 2 सेकंदमध्ये मी वरती आली, पण ते बघितलं की दरवाजा आणि माझा गेट ओपन होता। मी जसं मी एंट्री केली बघितलं मोबाईल माझे नाही आहेत घरामध्ये। मी लगेच खाली गेली त्याला शोधायला, पण ते ऑलरेडी गेले होते आणि टोटली 3 मुलं होती आणि एक मुलगी होती त्याच्यामध्ये। किती मोबाईल गेले आणि किती सारखे? 3 मोबाईल गेले, 2 मुलाचे आणि एक माझ्या हजबंडचं। तेव्हा घरात कोण नव्हता का? नाही, हॉलमध्ये माझी सासू आणि माझा मोठा मुलगा निजलेला होता, झोपलेला होता। त्यांना काय कळलं नाही का? हां नाही, त्यांना काय समजलंच नाही। जेव्हा तुम्ही चोराला बघितलं पण आहे ना? हां मी स्वतः बघितलं ना, त्याने विचारलं सुद्धा ना कुठे चालले आहेत म्हणून असं। तुम्हाला माहित नव्हतं? नाही, मला माहीतच नाही आणि खाली ती लोक मला भेटली जेव्हा ती गेली तेव्हा। तुम्ही लॉक नाही केला होता? नाही, लॉक नव्हतं केला, मी लॅश केले होते दरवाजाला। ओके। राहायला कुठे? माणिकपूर कुंभारवाडा जॉनाविला बिल्डिंग।